आता पाहूयात पुढची ब्रेकिंग न्यूज। सत्यपाल मलिक यांच्या घरावर ईडी आणि सीबीआयची छापेमारी झाली आहे। सत्यपाल मलिक अनेक वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात। मलिकांची संबंधित 30 ठिकाणांवर छापेमारी झाली। किरू हायड्रो प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपाखाली हे छापे झाल्याची माहिती मिळते। सत्यपाल मलिक यांच्या घरावर ईडी आणि सीबीआयने छापेमारी केली। सत्यपाल मलिक अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात आणि मलिकांची संबंधित 30 ठिकाणांवर आता छापेमारी करण्यात आली। किरू हायड्रो प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपाखाली सध्या ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे। सत्यपाल मलिक यांच्या घरावर ईडी आणि सीबीआयने छापेमारी केली आहे। किरू हायड्रो या प्रकल्प घोटाळ्याच्या आरोपाखाली ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे। 30 ठिकाणांवर छापेमारी झाली। सत्यपाल मलिक अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात। सविस्तर माहिती घेऊयात आमचे सहकारी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, काय अपडेट्स मिळतात? कल्याणी, आपण पाहतो की सत्यपाल मलिक हे देशातले असे नेते आहेत की जे सदैव मोदी आणि शाह यांच्या विरोधात बोलत असतात। सत्यपाल मलिक शेतकरी आंदोलनाला खुला पाठिंबा दिला होता आणि सत्यपाल मलिक हे ज्यावेळेस पुलवामा हल्ला झाला होता त्यावेळेस पण त्यांनी पंतप्रधान असेल, गृहमंत्री असेल यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तेव्हापासून आरोपांची एक वेगळी राळ उडून देऊन सत्यपाल मलिक कायम चर्चेत राहिले आणि सत्यपाल मलिक हे ज्यावेळेस जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातल्या एका प्रकरणामध्ये जो हायड्रो प्रकल्प आहे म्हणजे जलविद्युत प्रकल्प आहे किरू नावाचा, तिथल्या त्या प्रकल्पामध्ये काही घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत सत्यपाल मलिक यांच्यावर आणि त्या अनुषंगाने सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतल्या आणि उत्तरेतल्या काही उत्तर प्रदेश आणि हरियाणातल्या काही घरांवरती जवळपास 30 ठिकाणी ईडी आणि सीबीआयने छापेमारी केलेली आहे। ही आत्ताची बातमी आहे कल्याणी। नक्कीच संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या छापेमारीनंतर सत्यपाल मलिक आता काय प्रतिक्रिया देतात, काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे।